माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात अकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाली। या बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटे देखील उपस्थित होते। अर्थात या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे। जयंत पाटील आणि संजय कोकाटे यांनी मात्र या भेटीनंतर माढ्यातून राजकीय भूकंपाचे संकेत दिले। त्यामुळे माढ्याची निवडणूक भाजपसाठी सोपी असणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय। विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळ्यांना त्यांची आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आलो। ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। माझी अपेक्षा आहे याच्या पुढे ती व्हावी एवढंच। मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही हे तर मी अगोदर सांगितलंय। मी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला उमेदवार हा पवार साहेबांचाच असणार। त्यांचं चिन्ह घ्यावं, त्यांनी धाडस करावं, न धाडस करण्यामुळे इथपर्यंत आलंय आता।